ग्रामस्थांसाठी लढले केले उभे आंदोलन 12.5% मिळवून दिले नाही होऊ दिले भूमिहीन जागा जमिनीचा शेतकऱ्यांना वाढवून दिला गो भाव जागा जमिनीचा शेतकऱ्यांना वाढवून दिला गो भाव नवी मुंबईच्या विमानतळाला द्या दीपा पाटलांचं नाव 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 दीपा पाटलांच्या कार्याचा साऱ्यांना अभिमान जनतेसाठी लढला नेता रायगड जिल्ह्याची शान याच बुतुली संघ क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय सलामीची जोडी रवाना झाली आहे मोहपे भातान संघाकडून ते म्हणजे हर्षद आणि जयेश चालू असलेला सामना सेकंड राऊंड मधली फर्स्ट मॅच असेल मोहपे भातान विपक्ष बेकरे बुतिवली 3 षटकांचा सामना असेल दोन्ही संघांनी नोंद घ्यायची यस जाऊया सामन्याकडे क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे बुतुली बेकरेच्या मार्फत त्याच्या सलामाची जोडी रवाना झाली आहे ती म्हणजे मोहपे भातान संघाकडून जयेश आणि हर्षद स्टॅकेंड वरती असणार फलंदाज हर्षद तसंच नॉन स्टॅकेंड वरती असणार फलंदाज जयेश तसंच मॅनेंडरी पावलाचं षटक हाताळण्यासाठी येतोय तो गोलंदाज शंकर जाऊया सामन्याकडे मॅनेंडरी पॉवरचं षटक हाताळतोय गोलंदाज शंकर आणि त्याच्या समेत असणार स्टॅकेंड वरती फलंदाज हर्षद पहिला चेंडू सुंदर गोलंदाजी दिसून येते शंकरच्या मार्फत पहिला चेंडू निर्धावफेकी करतोय गोलंदाज शंकर थोडं बीट केलं जातंय फलंदाज हर्षदच्या मार्फत एक पहिल्या चेंडूचा केस संपलाय तीन षटकांचा सामना असेल दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे दुसरा चेंडू फटका लागवण्याचा प्रयत्न होता पण थोडा बीट होतोय फलंदाज हर्षद दुसरा चेंडू सुद्धा निर्धावफेकी करतोय गोलंदाज शंकर दोन चेंडूचा खेळ संपला गेला अजूनही कुठली धाव लागली गेली नाहीये मोपे भातान संघाच्या खात्यामध्ये चालू असलेला सामना मोपे भातान विपक्ष बुतुली बेकरे सेकंड राऊंड मधली फर्स्ट मॅच आपल्या भेटीस आली आहे
अपील तंत्राचा वापर केला जातोय, पण आमचे पंच अपील तंत्र पेटतात आहे. तिसरा चेंडू सुद्धा निर्धाव येतोय. तसेच तसेच अंतरट गावचे आमचे तुषारजी जाधव आणि मनोज जाधव यांचं आगमन झालं. यांना स्टेजवर येऊन स्थानपन्न व्हायची विनंती करतोय. सुंदर गोलंदाजी. आता थोडी दिशाहीन गोलंदाजी दिसून येते शंकरच्या मार्फत. स्वेर चेंडूफेकी करतोय आणि स्वेरच्या मार्फत एक धाव घेतली जाते. एक धावेच्या मदतीने मोहपे बाता संघाचं खाता उघडलं जातं आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 आकड्यावरती. सेकंड वरती असणार फलंदाज हर्षद. 3 बॉल बीट झाल्यानंतर अजून कुठली फलंदाजी साकारली गेली नाहीये. हर्षदच्या मार्फत उत्कृष्टरित्या गोलंदाजी साकारतोय शंकर. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. पुन्हा एकदा स्पेअरची सांगता आणि स्पेअरच्या मार्फत एक धाव घेतली जाणार आणि धावसंख्या पुढे सरकणार 2 आकड्यावरती. थोडी दिशाहीन गोलंदाजी दिसून येते. पहिले 3 चेंडू उत्कृष्टरित्या फेकी केलेत गोलंदाज शंकरने. त्यानंतर बॅक टू बॅक 2 स्पेअर चेंडू फेकी केलेत गोलंदाज शंकरने आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 2 आकड्यावरती. पहिल्या षटकातील चौथा चेंडू फेकी करणार गोलंदाज शंकर. फुल टॉस चेंडू होता. चेंडू जातोय सीमारेषा पार. हा आलेला कणकाडीत दणदणीत षटकार ओटोडीजे. संधी भेटली होती फलंदाजाला आणि त्यात संधीचं सोनं केलंय फलंदाज हर्षदने आणि षटकार आलाय. षटकारच्या मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 आकड्यावरती. 4 चेंडूचा खेळ संपला गेलाय. 5वा चेंडूपैकी करणार गोलंदाज शंकर आणि त्याच्या समेत असणार फलंदाज हर्षद. पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल केला जातोय. एक धाव कंप्लीट केली जाते. एकच धावेत समाधानी मानावे लागते हर्षद या फलंदाजाला आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 9 आकड्यावरती. सांघिक कोट्यातलं मॅनेंडरी पॉवरचे षटक हाताळतोय गोलंदाज शंकर. शेवटचा चेंडूपैकी करणार आणि त्याच्या समेत असणार फलंदाज जयेश. पहिल्या 3 चेंडूंचा विचार करायला गेला तर उत्कृष्टरित्या हाताळले होते गोलंदाज शंकरने, पण त्यानंतर 2 स्क्वेअर चेंडूपैकी केल्यानंतर एक षटकार काढला आणि त्यानंतर एकेरी धाव अशा 9 धावा जोडल्या गेल्या. त्या धावफलकामध्ये 5 चेंडूंचा खेळ संपला गेलाय आणि शेवटचा चेंडूपैकी करणार गोलंदाज शंकर आणि त्याच्या समेत असणार फलंदाज जयेश. सुंदर फटका केसला गेलाय. थर्ड मॅन रिझनच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषा पार. हा आलेला कणकणीत चौकार आणि या चौकारच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 13 या आकड्यावरती. ओटोडीजे पहिल्या षटकाचा खेळ संपला गेलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 13 या आकड्यावरती. सांघिक कोट्यातला दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी येतोय तो गोलंदाज लक्ष्मण आणि त्याच्या समेत असणार फलंदाज हर्षद. पहिला षटक उत्कृष्टरित्या हाताळलं होतं. शेवटच्या क्षणाला थोडा धावा खर्च केला गोलंदाज शंकरने.
13 धावसंख्या जाऊन पोहोचली ती पहिल्या षटकाच्या अंती. आता सांगे कोट्यातनं दुसरं षटक आदळतोय गोलंदाज लक्ष्मण आणि त्याच्या समेत असणार फलंदाज हर्षद. पहिला चेंडू लक्ष्मणचा, त्याच्या समेत फलंदाज हर्षद. पहिल्या चेंडूवरती प्रहार केला जातोय फाईन लेगच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषा पार. दन 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 षटकार ओटोडीचे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 19 आकड्यावरती. पहिल्या चेंडूचा खेळ संपला गेलाय. दुसरा चेंडू करणार गोलंदाज लक्ष्मण आणि त्याच्या समेत असणार फलंदाज हर्षद. सुंदर फटका केसला गेलाय. कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल केला जातोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार, चेंडू उचलणार, फेक करणार. तत्पूर्वी या 2 धावा कंप्लीट आणि या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 21 आकड्यावरती. 2 चेंडूंचा विचार करायला गेला तर पहिल्या चेंडूने षटकार खाल्लाय, त्यानंतर 2 धावा अशा 8 धावा खर्च केल्यात गोलंदाज लक्ष्मणने. तिसरा चेंडू उपयोगी करणार आणि त्याच्या समेत असणार फलंदाज हर्षद. पुन्हा एकदा सुंदर फटका मिडॉनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल केलाय. चेंडू जातोय सीमारेषा पार. आलेला खणखणीत 6 धावांसाठी षटकार ओडीचे. सात धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 27 आकड्यावरती. पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल केला जातोय स्क्वेअरच्या दिशेने आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. आलेला पुन्हा एकदा चौकार आणि या चौकारच्या मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 31 आकड्यावरती ओडोडीचे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 31 आकड्यावरती. आणि येते नो चेंडू. रिओची मागणी होती येते. थर्ड अंपायर नेक्स्ट मॅच साठी जाऊया. अंतरा उमरोली वर्सेस शिरगाव कात्रप. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे. अंपायर इज नो बॉल. यस, 9+4 अशा 5 धावा जोडल्या जातील धावफलकामध्ये. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 36 आकड्यावरती ओटोडीचे. अंतरा उमरोली आणि शिरगाव कात्रप आपण टॉस साठी यायचंय. पुढचा चेंडू फ्री हिट असेल. 4 चेंडूचा खेळ संपला गेलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 36 आकड्यावरती. सुंदर फटका खेचला गेलाय आणि आता
चेंडू जातोय सीमारेषच्या पार फाईन लेगच्या दिशेने आलेला कणकणी चौकार आणि या चौकारच्या मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 40 या आकड्यावरती. ओडोडीजे नावाला तुमच्या आधी मदारी तिथं तिथं चर्चा तुझ होणारी नावा चाळीस या आकड्यावरती शेवटचा चेंडूपैकी करणार गोलंदाज लक्ष्मण आणि त्याच्या समेत असणार फलंदाज अर्षद. दरम्यान या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आदरणीय नंदकुमार लोंगले यांचं आगमन झालंय. मनाच्या अंतकरणापासून आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. सुंदर फटका आणि हा चेंडू जात आहे डीप एक्स्ट्रा कव्हर त्यांच्या डोक्यावर आलेला दन षटकार. ओडोडीजे मारा चेंडूचा खेळ खेळलाय आणि 39 धावा कुठल्याच फलंदाज हर्षदच्या मार्फत. सांगी कोट्यातला तिसरा षटक हाताळण्यासाठी येते तो गोलंदाज आमिर आणि 2 षटकांच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचली होती 46 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा विचार करायला गेला तर पहिल्या षटकात शंकर या गोलंदाजाने 13 धावा खर्च केल्या. त्यानंतर मागला ठरला गेलाय तो गोलंदाज लक्ष्मण पूर्णपणे 33 धावा खर्च केल्यात आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 46 या आकड्यावरती. स्ट्रायक वरती असणार फलंदाज जयेश त्याच्या समेत गोलंदाज आमिर. पहिला चेंडू उडवला जातोय तडमॅनच्या दिशेने आणि चेंडू जातोय सीमारेखा पार आलेला कणकणी षटकार आणि या षटकारच्या मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 52 या आकड्यावरती. ओडोडीचे प्रहार दिसून येते जयेशच्या मार्फत. पहिला चेंडू षटकार खेचलाय आणि या षटकारच्या मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 52 या आकड्यावरती. गोलंदाज आमिर खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडू उडवला जात मिड ऑफ क्षेत्राच्या डोक्यावरून आलेला कणकणीचा धाव्यांसाठी षटकार. ओडोडीजे खेळ संपला गेलाय गोलंदाज आमिर याचा आणि स्ट्रायक वरती असणार फलंदाज जयेश. अपील तंत्राचा वापर केला जातोय आणि अपील तंत्र उत्कृष्ट यशस्वी होते आणि ते जयेशच्या पारीचा अंत. बॅक टू पाहिला जयेश. ओडोडीजे यस जयेशच्या पारीचा अंत झालाय. आता जयेशची जागा पाडण्यासाठी गेलाय तो वन डाऊनचा प्लेअर तो म्हणजे प्रवीण
आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 3 चेंडूंच्या अंती 58 या आकड्यावरती. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. गोलंदाज प्रवीणचा आणि आता स्टॅकेंडवरती असणार फलंदाज प्रवीण. 2 षटकांचा विचार करायला गेला तर 46 धावा कुठल्याच मोपे बातान संघाने पहिल्या षटकात आल्या त्या 13 धावा. त्यानंतर मागला ठरला गेला तो गोलंदाज लक्ष्मण. पूर्णपणे 33 धावा खर्च केल्यात आणि या 33 धावेच्या मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 46 या आकड्यावरती. चौथा चेंडू असेल गोलंदाज आमिरचा आणि त्याच्या समेत असणार फलंदाज प्रवीण. चौथा चेंडू सुंदर फटका केसला गेलाय. चेंडू उंच गेलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार आणि इथे जमिनीलगत लागला जातोय जेल. चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी एक धाव कंप्लीट आणि हा एक धावेच्या मर्यादेत संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 59 आकड्यावरती. 4 चेंडूंचा खेळ संपला गेलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 59 आकड्यावरती. आता स्टॅकेंड वरती असणार फलंदाज हर्षद आणि त्याच्या समेत असणार गोलंदाज आमिर. सुंदर फटका आणि चेंडू जात आहे सीमारेषा पार आलेला स्क्वेअरच्या डोक्यावरून 6 धाव्यांसाठी कणकणी षटकार. ओटुडी काय नाही योगराज दादा यो नाही आज ठीक तो बॉल आरडत गेला तर मला इकडे बी वाटला दा ते आवेल गाड्या नाही हॉर्न वाजत आवडा तो बॉल रेकत पळालाय परत येतो का नाही यारा गौ साहेब तिकडे 7-8 जण आला आला हाऊस आहे Yes. त्याची अजून हा यस धन्यवाद डीजे मास्टर. 5 चेंडूंचा खेळ संपला गेलाय. शेवटचा चेंडू असलेल्या इनिंग मधला स्टॅकेट वरती असणार फलंदाज हर्षद. वैयक्तिक 45 धावेवरती खेळतोय फलंदाज हर्षद. 13 चेंडू आणि 45 धावेवरती खेळतोय फलंदाज हर्षद. त्याच्या समेत असणार गोलंदाज आमिर. शेवटचा चेंडू शिरगाव कात्रा आणि उमरोली अंतराट दोन्ही चेंडू संघाचे जातोय. कॅप्टन 9+4 अशा 5 धावा जोडल्या जातील धावफलकामध्ये आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती. पंच बॅटकेट आहे. यस आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 70 या आकड्यावरती आणि हर्षद वैयक्तिक खेळतोय 14 चेंडू आणि 49 धावा. शेवटचा चेंडू असलेल्या इनिंग मधला पहिलं अर्धशतक झळकणार का या सामन्यांमधला बघूयात. शेवटचा चेंडू आणि चेंडू अपील तंत्राचा वापर केला जातोय आणि इथे हर्षदच्या पारीचा अंत. बॅक टू बॅक हर्षद ओटुडीजे. दोन धावेंच्या मर्यादेत संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 72 या आकड्यावरती. येणारे 24 चेंडू आणि 73 धावसंख्येची गरज असेल ती बुतुरी बेकरी संघाला. ओटोडीचे आदरणीय नंदकुमार लोंगले यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणे
चला मॅच कडे जाऊया. या ठिकाणी फार रोमांचक मॅच पाहायला मिळते, कारण एकीकडे जर पाहायला गेलं तर पहिल्या इनिंगचा विचार करता धावफलकावरती तब्बल धावा आल्या, त्या मात्र 72 आकड्याने विजयासाठी 73 धावा संख्येची गरज. 18 चेंडूंचा तरार आहे. सलामीची जोडी मैदानात दाखल. स्ट्रायकर एंडवरती फलंदाज सोमेश्वर. इथे मात्र फटका घेतोय. ताकदीची फटकेबाजी पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रवीण. सोमेश्वर मसने आणि प्रशांत आपले ही जोडी मैदानात दाखल झाली आहे. पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार. प्रति चेंडू मोठा फटका येणं अपेक्षित आहे, कारण इथे मोठमोठे फटकेच या ठिकाणी बेकरी बुतिवली संघाला तारणहार ठरू शकतात. कारण इथे म्हणायला गेलं तर बातान मोपे संघाने फार मोठी मजल मैदानात दाखल केली आहे. हा फटका येतोय सोमेश्वरच्या फळीमधून आलेला रणझुंजार संघर्षमय षटकार. नावाला तुमच्या टीम झाली. डॉट. हा फटका आला, इथे फसलाय सोमेश्वर मसनेच्या पारीचा अंत. विकेट नंबर 1 बॅक टू पवेलियन. इथे फटका आलाय. या फटक्याने मात्र एकेरी स्वरूपातली धाव येते आणि एका धावीच्या मदतीने या ठिकाणी 5 चेंडूंचा खेळ संपलाय. धावफलक आपण पाहतोय 11 या आकड्यावरती. सामन्यात फार वेगळी कलाटणी आली. गोलंदाजी करताना बेकरे बुतिवली संघाने फार मोठ्या चुका केल्या आणि तिथे मोठमोठे फटके आलेत. त्रिपलाची दांडी गोल. प्रशांत अबलेच्या पारीचा अंत. आणखी एक विकेट. बॅक टू पवेलियन. दुसरा आदरा डीजे. इथे मात्र फटका आलाय. इथे मात्र झटका मिळतोय. आणखी एक विकेट पणाला लागली जाते. शंकर कोंडेला सुद्धा परतावं लागतंय या स्पर्धेला. थँक्यू डीजे. या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी बोरिवली ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आदरणीय जगनजी जाधव यांचं या ठिकाणी आगमन झालं. यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. जगनजी जाधव या पण मंचावरती.
प्रवीण पवार, स्ट्रायकर एंड वरती फलंदाज महेश. सामन्यातले अटीतटीची लढत, परंतु एकतर्फी झुंज होणार का? कारण विकेट विकेट आणि विकेट पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी हा चेंडू डॉट येत आहे. मी विनंती करेल आदरणीय यशवंतजी लोंगले यांना की आपण बोरिवली ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य जगन जाधव यांना सन्मानित करायचं आहे. हा चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने आधार मिळणार का? 15 धावा धावफलकावर. हा आणखी एक चेंडू या ठिकाणी येतोय डॉट. सामन्यात विचार करायला गेला तर हा सामना आता औपचारिकतेच्या दृष्टीने वाटचाल करतोय. हा मोठा फटका, चेंडू जाणार आउट ऑफ दी पार्ट. महेशच्या फळीमधून येतोय आणखी एक षटकार. षटकार आणि या षटकाराच्या मदतीने आणखी एक त्रिफलाची दांडी गोल महेशला सुद्धा परतावा लागतंय. आणखी एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज जयेश. हा चेंडू डॉट. नेक्स्ट मॅच असेल एक वीक फाईट शिरगाव कात्रप वर्सेस उमरोली अंतरट. इथे आणखी एक विकेट पाहायला मिळते. घर पेरले घराचे वासे फिरायला सुरुवात झाली. आता तर मात्र जोत्यापासून उलटायला सुरुवात केली या गोलंदाजाने.
फटका केला जातोय. इथे मात्र एकच धाव येते. इथे मात्र इनिंग संपुष्टात येते. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. मॅच मात्र विजयी झालाय तो बातान मोपे. हा संघ संपूर्णपणे क्लोज असलेल्या सामन्याला ओपन केलाय जयेश या गोलंदाजाने. हा चेंडू सुद्धा डॉट.